आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 7 पिढ्या लक्षात राहतील अशी अद्दल घडू असं म्हणणाऱ्या पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून मात्र मागच्या 7 आठवड्यात होणारी गुन्हेगारी पण थांबवता आलेली नसल्याचं मागील काही दिवसांपासून घडलेल्या घटनांमधून समोर आले। पुणे शहरात रात्रीची वेळ सुदेत किंवा दिवसाढवळ्या कोयत्याने हल्ले, वाहनांची तोडफोड सोबतच चोरीच्या घटना देखील मोठ्या प्रमाणावरती समोर आल्यात। त्यामुळे पुणेकरांची रात्रीची झोप मात्र उडाल्याचे दिसून येते। एकीकडे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार भयमुक्त पुणे करू यासोबतच गुन्हेगारांची ठासू अशा शब्दांमध्ये भाषण देताना दिसतात। मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये भयमुक्त गणेशोत्सवाची ग्वाही देताना दिसतात। मात्र मागील काही घटनांमध्ये पुणे पोलीस आयुक्त नेमकं काय करतायत असे प्रश्न उपस्थित झालेत। पोलीस स्टेशनमध्ये येणारे कुणी आका, काका किंवा इतर कोणीही असो कुणालाही सोडणार नाही, त्यांना 7 पिढ्या लक्षात राहतील असा धडा शिकवू असा सज्जड दम पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात गुन्हेगारांना दिला होता। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये शहरात घडत असलेल्या घटना पाहिल्या तर शहरात विविध गुन्ह्यात वाढ झाली असून शहरात पोलिसांचा हा सज्जड दम नेमकं कोणाला होता असा प्रश्न उपस्थित होतोय। पुणे शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पुणे शहरात पोलिसिंग कुठे पाहायला मिळते? एकीकडे पुणे पोलीस भयमुक्त गणेशोत्सवाची ग्वाही देत आहेत, मात्र याच पुण्यात मागील महिनाभरात 8-9 वाहन तोडफोडीच्या घटना समोर येत आहेत। महिनाभराची आकडेवारी, वर्षभरातल्या घटना आणि महत्त्वाचं म्हणजे यात समाविष्ट असलेले अल्पवयीन मुलेवारांची टक्केवारी पाहता पुण्यातील गुन्हेगारी सध्या गंभीर वळण घेताना पाहायला मिळते। वाहन तोडफोडीच्या नव्या पाट्यांना पोलिसांसमोर आव्हान असताना पुणे पोलीस यावर कोणतीही योग्य कारवाई करताना किंवा या घटना थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करताना फेल ठरतायत का असं बोललं जातंय। पुण्यातल्या एकाच भागातून नाही तर विविध परिसरातून या घटना समोर आल्यानं पुणेकरांची मात्र रात्रीची झोप उडाल्याचं पाहायला मिळते। रात्री पोलिसिंग होत नाही आणि सोबतच दहशत निर्माण करणाऱ्यांची अरेरावी सहन करावी लागते अशा प्रतिक्रिया पुणेकर देत आहेत। मागील काही दिवसांच्या गुन्हेगारीची आकडेवारी पाहिली तर या सगळ्या वाहन तोडफोडीमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचा समोर आलाय आणि याची टक्केवारी पाहता तर 35% अल्पवयीन मुलं कोयता गँग, वाहन तोडफोडी आणि सोबतच दहशत पसरवणाऱ्या सर्व घटनांमध्ये दिसून येत आहेत। या अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीपासून दूर ठेवणं पोलिसांसमोर येत्या काळात मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळे भयमुक्त गणेशोत्सव होईलच, मात्र भयमुक्त पुणे कधी होणार असा प्रश्न निर्माण झालाय। आता पुण्यातल्या तोडफोडीच्या आकडेवारीवरून हे प्रकरण किती गंभीर आहे हे समजावून घेऊयात। मागील 1.5 वर्षात 124 वाहन तोडफोडीच्या घटना समोर आल्यात। त्यात सगळ्यात गंभीर बाब म्हणजे 35% आरोपी हे अल्पवयीन असल्याचं आकडेवारी सांगते। पुण्यात गुन्हेगारी थांबवायची असेल तर त्यावरती रोज नव्या उपाययोजना करणं किंवा गुन्हेगारांना कडक शिक्षा करणं गरजेचं दिसत आहे। खून, खुनाचे प्रयत्न, वाहन चोरी, पिस्तुलांची खरेदी विक्री, पिस्तूल बाळगणं तसेच वाहन तोडफोड, दहशत माजवणं अशा गुन्ह्यात अल्पवयीन मुलं सहभागी आहेत आणि येणारी पिढी गुन्हेगारीच्या विळख्यात सापडलेली पाहायला मिळते। मागील 4.5 वर्षात शहरातून तब्बल 40 कोटी 22 लाख रुपयांची वाहनं चोरीला गेली आहेत। त्यापैकी फक्त 16 कोटी 60 लाख रुपयांची वाहनं पोलिसांना हस्तगत करण्यात आली। त्यामुळे पोलिसांपेक्षा वाहन चोर शिरजोर ठरतायत का असाही प्रश्न आहे। शहरात घरफोड्या करणारे चोरटे पोलिसांपेक्षा वरचढ ठरत असल्याचे दिसत आहे। गेल्या 3.5 वर्षात चोरट्यांनी पुणेकरांचा तब्बल 73 कोटी 60 लाख रुपयांचा ऐवज चोरी केला। त्यातील केवळ 13 कोटी 41 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना चोरट्यांच्या ताब्यातून परत मिळवता आला। तर दुसरीकडे घरफोडीच्या दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या तुलनेत उघड होण्याचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी असल्याचे दिसून येतं। त्यामुळे पोलीस हतबल, पुणेकर कंगाल आणि घरफोडे मालामाल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पुण्यात गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत, मात्र त्यांना सोडलं तर अनेक लहान मोठे गुन्हेगार देखील सक्रिय असल्याचं मागील काही दिवसांपासून दिसून येते। त्यातच पुण्यातील वाहन तोडफोडीच्या घटनांचे काही हॉटस्पॉट्स देखील आहेत। याच परिसरात मोठ्या प्रमाणावरती दहशत माजवणं, वाहनांची तोडफोड करणं, नागरिकांना त्रास देणं हे सगळे प्रकार दिसत आहेत। कोंढवा, सहकार नगर, विश्रांतवाडी या 3 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सलग 3 दिवस वाहन तोडफोडीचे प्रकार घडले। एका पाठोपाठ घडलेल्या या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। दरम्यान शहरात वाहन तोडफोडीच्या 1.5 वर्षात तब्बल 124 घटना घडल्या असून त्यामध्ये गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये 89 घटना घडल्या आहेत। त्यातील 81 गुन्हे उघड असून 255 आरोपी आहेत, तर अल्पवयीन मुले 87 मुलांचा सहभाग होता। चालू वर्षामध्ये 35 घटनांमध्ये 82 आरोपींपैकी 50 मुलं ही अल्पवयीन होती। यातच 28 जूनला चतुर्शृंगी पोलिसांच्या हद्दीमध्ये विधाते वस्ती येथे 15 जणांचा धुडगूस पाहायला मिळाला। त्यानंतर 28 जूनला सिंहगड रस्त्यावरती माणिक बाग येथे चौघांनी राडा घालून 15 वाहनांची तोडफोड केली। त्यानंतर 3 जुलैला पुणे कॉलेज येथे निकाल पाहण्यासाठी गर्दी झाल्यानंतर किरकोळ कारणावरून 10 ते 15 जणांनी राडा घालून एका तरुणाला धारदार शस्त्रानं मारहाण केली होती। त्यानंतर 2च दिवसांमध्ये वानवडी येथे मध्यरात्री 2 वाजता 2 गट भिडले। दारूच्या बाटल्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली।
त्यानंतर 12 जुलैला कात्रज कोंढवा रस्त्यावरती 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं दुचाकीवरून येऊन हातात कोयते आणि तलवारी घेऊन मोठमोठ्याने आरडाओरड करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. एका तरुणावरती हल्लाही देखील यावेळी करण्यात आला. यानंतर 20 जुलै रोजी भवानीपेठ आणि कोंढवा येथे टोळक्याचा राडा पाहायला मिळाला. यानंतर 3 दिवसांमध्ये म्हणजे 23 जुलैला धनकवडी परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड करत दहशत निर्माण करण्यात आली. त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी क्रिकेटवाडी या ठिकाणी गोळीबाराची घटना घडली. यासोबतच गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 5 ऑगस्टला 2 वाहनं एकमेकांना कट मारल्याच्या कारणावरून वाद झाला आणि यातून तरुणांनी हवेमध्ये गोळीबार केला. त्याच दिवशी म्हणजे 5 ऑगस्टला हडपसर भागामध्ये गाड्यांची तोडफोड, कोयते आणि तलवारीनं वार करण्यात आले. एवढंच नाही, 6 ऑगस्ट रोजी पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सदाशिव पेठ या भागामध्ये कोयत्याने वार करत गाड्यांची तोडफोड करण्यात आली. राजकीय नेत्याच्या जावयाने गाड्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आली. 7 ऑगस्ट रोजी MIT कॉलेज परिसरामध्ये विद्यार्थ्यांचा राडा देखील पाहायला मिळाला. अशा घटनांनं पुणे शहर चांगलंच हादरवून निघाले. दरम्यान पुणे शहरामध्ये कोयता गँगची दहशत वाढताना पाहायला मिळते. शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये कोयता गँगच्या हल्ल्याचे दहशतीचे प्रकार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी हडपसरमध्ये कोयता गँगनं वाहनांची तोडफोड केली आणि एका दुकानामध्ये घुसून तोडफोड केली होती. पुण्यातील दत्तवाडी परिसरातही एका तरुणावरती कोयत्यानं हल्ला करण्यात आला होता, ज्यात तो गंभीर स्वरूपाने जखमी झाला होता. तसेच उत्तमनगरमध्ये सिगारेट न दिल्याच्या कारणावरून टोळक्यानं दुकानावरती हल्ला केला. पुण्यात कोयता गँगची दहशत वाढल्यानं शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला असला तरी वाहन तोडफोड, जाळपोळ करणाऱ्या शस्त्रधारी टोळक्यांना अंकुश लावण्यात मात्र पुणे पोलीस कमी पडत असल्याचं चित्र आहे. किरकोळ कारणावरून एकमेकांवरती खुनी हल्ला केला, भाईला खुन्नस दिली म्हणून जीव मारण्याचा प्रयत्न केला जातो आहे. टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी नागरिकांच्या वाहनांची बेफाम तोडफोड केली जाते, तर कोणी नशेत बेधुंद होऊन वाहन तोडफोड करताना दिसतोय. परंतु यामध्ये पुणेकरांना हा भुर्दंड सोसावा लागतोय. एवढंच नाही, काही दिवसांपूर्वी विमाननगर सारख्या भागामध्ये पोलीस स्टेशनच्या जवळच एका पबच्या पार्किंगमध्ये एका भाईनं आपला बर्थडे सेलिब्रेट केला. 100 टोळक्याला गोळा करून आपली दहशत त्याने निर्माण केली. त्यामुळे सांगा, ही टोळधाड कशी रोखणार असा सवाल नागरिक उपस्थित करतायत. त्यामुळे आता पुणे पोलीस या गुन्हेगारांवरती काय कारवाई करते हे पाहावं लागेल. या संदर्भात इनपुट दिले आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.